का श्रीमंत अगदी दिली त्या माशाने गिळून घेतली. मी वारंवार मी तुला सांगतोय की बाबा तुझी मोडी घेऊन जा, तुम्हाला शिव्या देतोय. सगळ्यात बघा बाबांनो, कोणी असो सगळ्यांनी एक लक्षात घ्यायचं, मग तमाशा म्हणजे एक समाज प्रबोधन कला आहे की तमाशाच्या माध्यमातून काहीतरी समाज प्रबोधन व्हायला पाहिजे. त्याला म्हटलं गेलंय तमाशा लवकर सिद्ध गणेशा आतुनी कीर्तन वरुणी तमाशा. कोणीतरी माणूस आपल्या हाताने चुकी होत असली तर आपल्याला कोणी समजत असलं तर थोडंफार तरी दिमागामध्ये ती गोष्ट घ्या. वाईट असलं ते सोडून द्या, पण चांगलं वाटलं ते पदरात घ्या. मी तुला 3 वेळा चांगलं सांगतोय तरी तुम्हाला शिव्या देतोय. आणि मी पटण्यासारखं तुझ्या जवळ येतोय, तुला किती गर्व आला. माझं ऐकलं नाही, पण जा आता गंगाराम, तुझं कर्म उघडणार. जा, मी तुला श्रीमंत करतो. फरक कळलेला एकच फरक आंबट वासी राहणार पुन्हा आई चड्डी कळली तुझी बिगर मापनी चड्डी. करोडपती करा तुझं वय किती आहे बाबा? मला 71 ना पुढे होईल ना. 71 वर्ष तुझं वय, माझं वय फक्त 39 आहे. 39 38 वर्षाचं माझं वय आहे, पण तुझी वय गेली, तुला सोय नाही आहे. 39 म्हणजे 90 94 होईल ना. पहिली मार. हा, उलटी मार. 71 वर्षाचं वय तुझं, तू मला काय म्हणतोय? मी तुला म्हटलं की श्रीमंत मी तुला करतो. कपडे बदलव. माणसाच्या कपड्याने माणसाची पारख नाही होत. माणसाचा स्वभाव, माणसाची वागणूक, त्याच्यानं माणसाची ओळख होते. इस्त्रीचे कपडे घालायचे रैनी काय तर बरे मारवाड्यासारखी, आता बोली काय तर डुकरासारखी. तसं नाही, पोटात काळपट ठेवू नका. तुला एक उदाहरण देतो, आता तुला मी श्रीमंत करतोय. पण तू काय बोलला? कपडे बदलव. माणसाच्या कपड्यावर माणसाची पारख नाही करायची. माणसाची पारख त्याच्या करुणी. काय माणसाची करुणी पाहिजे, करुणी. ती करणी कशी? भारी कपडे घालायचे, काय तर मध्ये पायामध्ये रेड चिपचा बूट, आगामध्ये लेल्यांचे कपडे, आगामध्ये सोन्याची चैन, बोटांमध्ये सोन्याची अंगठ्या, आणि त्याच प्रेक्षकांच्या लोकांच्या मुंड्या मोडायच्या. ते इम्प्रेशन पडतं. आणि मग गोरगरीब लोकांच्या मुंड्या मोडायच्या. 4 लोक त्याला घाबरतात. तो माणूस पण काही काम चालू. सूर्यनारायण कसा निघत रोज असं कडू निघस का निघतंय? मन निघतंय ठेवा मन काय. आणि तो ओरिजिनल कॅमेरा आपल्यावर. मग कपडे भारी घालायचे, लोकांच्या मुंड्या मोडता. आपल्याकडे पैसा आहे तोपर्यंत लोक आपल्याला घाबरतात. माणसाची करणी केव्हा समजते? ज्या वेळेस माणूस मरतो. काय? ज्या वेळेस माणूस मरतो 4 खांदे पुढचा आगे त्याला लागतो. आणि जी माग पब्लिक चालते का, ती पब्लिक समजते का पब्लिक वर समजत की या माणसाची करणी काय होते. जे माग चालणारे लोक ते म्हणतात माणूस जर चांगला असला तर काय म्हणतात ते, हो बिचारा चांगला होता, हो 4चा पारंदार मेला, हो. कोणीतरी बाया माणसं रडतात, गलीनं प्रेत गेलं तर बाया रडतात. तेव्हा ते माणसाची करणी समजते. काही माझ्यासारखा खराब जर मेला, लोक म्हणतात बरोबरी का सालाव, बोलता ठीक होता सालाव, अहो लोक पुण्यमुळे सालाव, अहो 1 नंबर आराम खोर होता. बाबांनो, हे जर मी तुम्हाला उदाहरण दिलं
हे माझ्या वडिलांचं उदाहरण मी तुम्हाला दिलं. माझं गाव अंजाडे आणि अंजाडे गावात कलावंत म्हणून माझ्या काका बाबाने जन्म घेतलेला आहे भीमारामाने. माझ्या वडिलांची अंतिम यात्रा झाली तर माझ्या वडिलांच्या अंतिम यात्रेला कमीत कमी मागे बोला रे, माझ्या वडिलांच्या अंतिम यात्रेला कमीत कमी 3 किलोमीटर पर्यंत पब्लिक होती. 3 किलोमीटर पर्यंत. किती? 3 किलोमीटर पर्यंत पब्लिक होती. मुंगीनेस होती पब्लिकची, एवढी पब्लिक होती. एक छोटूसा कलावंत डाबा आपल्याला ठेवण्यासाठी. आणि मग मी 12 दिवस घरी होतो. कार्यक्रम आपल्या माणसांनी चालवला, आम्ही घरी होतो. मग मी खुर्चीवरती बसलो, लोक मला भेटायला यायचे. तर आमच्या गावातला एक माणूस आला आणि मग आम्हाला बोलला, रोई भाऊ, माझे वडील बंधू रोई भाऊ बी आम्ही बसलेले होते. आला म्हणे, भाऊ आता समजलं म्हणे की माणसाची करणी काय असते. आम्ही तर फक्त तमासगीर म्हणून सोडले होतो म्हणे की गावामध्ये भीमानामा आहे व तमासगीर. पण आज नामदेव बाप्पाच्या प्रेत यात्रेने दाखवून दिलं म्हणे गावाला की माणसाची करणी काय असते आणि माणसाची पेरणी काय असते. पेरावे तर असं आणि कीर्ती करावे तर अशी करायची म्हणे. याला म्हटलं गेलंय मध्ये करणी. तिथून माझा शब्द पाठांतर झालाय. मी जे बी काय वगात बोलतो मी लोकांचं उदाहरण देत नाही, माझं स्वतःच उदाहरण ते देतो. गंगाराम, मी तुला श्रीमंत करतो. राहायला काय तुला 4 पुयाले सरमतला द्यायला दिले. झोपडे झोपडी राहायला झोपडी आहे. हा तिला काढून फेक. हा आणि उघडा पाणी मागतो आणि भेटू का मला पोरेसले. बिल्डिंग बांधले भोकर हा भोकर तर बादली पर्यंत एवढी बिल्डिंग एवढी चौडीला बिल्डिंग बांधली. तिला कमी जास्त 50 करोड लागते. 500 करोड लागू दे तरी पैसे संपणार नाही. बरं नाही टाइमपास नाही ना झाला. हे आगावरती काय घातलंय? करताय काढून फेक. हा आणि बोग्यात फिर आणि मग लोक उन्हा मारवाडीचा साधू बाबा पण मग मारवाडी मला पाय पडते ना. आमना देवी आहे ना गुरु ए गड्या, सोन्याचे कपडे घाल, सोन्याचे. गोल्डन मेन गोल्डन बॅग 50 किलोची बॅग. आणि धोतर 1 क्विंटलचं. 1 क्विंटल धोतर हा प्युअर सोन्याचं. आणि 1 क्विंटल कुर्ची. 1 क्विंटलची खुर्ची. काय मग 1 क्विंटलचा सोन्याचा. जग मारायला पाय उठतील मला. आणि टोपी डोका मग तिथला पेन करून 1 क्विंटलची. पट्टाच लागावणी मनकाच मोडी ती बापू. हा. आणि हेलिकॉप्टर 50 हेलिकॉप्टर घे की नाही. तरी पैसे संपणार नाही. काँग्रेस पटन एकच येते मी सगळी राहिलं तरी लिहिली राहिलं. फॉर्च्युनर घे. बापू गाडी कोणती. फिरायला फॉर्च्युनर. संडास सोन्याची वाट बस. सोना संडा हा त्या संडासला टायर कितला करून स्टाईल 500 करोडची स्टाईल, 1000 करोडची स्टाईल. जमीन शेती पाहिजे मला. शेती पाहिजे. इथून तर जळगाव पर्यंत शेती तुझीच. मग नाही गड्या पण मशीनी घुसली मायना कटकटी नाही. कोणाला तयार करतो मी. हा एखादा बी मशी घालते तर झालं. बापू जमीन जिंकली. 50 गाड्या, 100 किलोनं धोतर, 100 किलोनी खुर्ची, 100 किलोना बुट, 100 किलोनं टोपी. एवढं सांगितलं ना. काय देस मला. हा 1 रुपया घेईल श्रीमंतो. मला माहिती होता वारपणा चालू चढाई उठली माझी असं. रुपया हा 1 रुपया लिहाय घर जाय. तू मरणार का तुला कपाली चेट काढून कपाली निघाय सदा चेटी जाय. म्हणजे हा 1 रुपया काही कामाचा नाही. आपण जळगाव लोक जमीन काय हे येड्या,
अरे 1 रुपयावर तर शेक चालू आहे. हा? 1 रुपयावर शेक चालू आहे. 1 रुपयावर ते ध्यान नकोच ते ना दादा. या 1 रुपयावर शेक चालू आहे. जेव्हा माणूस जेव्हा जन्माला येतो, वाह भाई इसको बोलते फायरिंग. एवढ्याला जेव्हा माणूस जन्माला येतो तेव्हा हा 1 रुपया सोबतच असतो. सुईनबाई त्या मुलाला जन्म द्यायला येते तेव्हा ती तिला पैसे किती देतात तो 101 रुपया. मुलाचं नाव ठेवायला कोणी वाड्यातल्या बायाचा पैसे किती आणतात ते नाव ठेवायला शेरबर्जीवर 101 रुपया, 11 रुपये, 21 रुपये. माणसाचं लग्न होतं, ब्राह्मणाला दक्षिणा द्यावा लागतो 2101 रुपया, 1100 रुपये, 1101 रुपया. हा तो 1 रुपया. माझ्या वडिलांचा शब्द होता, जा तुझी एकाची 21 होतील आणि 5चे 25 होतील, असा तो 1 रुपया. आता तुझ्या कर्माने साथ दिली आहे. जोपर्यंत माणसाचं कर्म माणसाला साथ देत नाही, हातामध्ये सोनं घे माती होतो. पण माणसाच्या कर्माने जर साथ दिली, हातात माती घे, ते सोनं झाल्याशिवाय राहत नाही. तर हा 1 रुपया घे. आतून आम्ही काय अपमान करू यार. मला बाबी फद्या नाही होता. आता 1 रुपयाले टपरीवर जा. 1 रुपयाना 2 बिड्या लिसू. मारुतीना पारवर जासू. बिड्या फुकता फुकता त्या वटावर झोपी जासू. तू काही बी केलं तरी श्रीमंत होशील. बस आता हो 1 रुपया ना येऊ का? जाऊ. पण बघ, तुला एक आश्वासन देतो, तू जर भिकारी झाला मी तुला इथे भेटेन. अरे इथे यायचं, 1 कुऱ्हाड 2 घाव करून टाक माझे. आणि श्रीमंत जर झाला, तुम्हाला बघून बघून मरून जाशील, पण तुला हा डोक्या दिसणार नाही. क्या येतो. तेरा ना फिर आडे बिगर आंदो आला. त्या मशी पाणी में पड़